वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. खराज नियोजित वक्ते आपल्या श्रावण व्याख्यानमालेचे षटकार मारणारे असे आज ते आलेले नाहीत काही कारणामुळे, पण राखीव गडी जसे ठेवतात त्या राखीव गडीतला मी आलाय. आता तो षटकार मारेल का नाही हे तुम्ही ठरवायचं आहे, पण आऊट होणार नाही एवढं नक्की. त्यामुळे आता आपण बघूया आणि एकदम 2 दिवसात हा विषय तयार केला आहे. मला तेव्हा आठवण आली शिंद्रे डॉक्टर जे आपल्यात नाही आहेत आणि प्रभाकर भुसकोटे गुरुजी ते तेव्हा नेहमी म्हणायचे, म्हटलं अचानक तुम्ही कसे काय विषय करता तयार. ते म्हणाले त्याला अलका बरीच साधना लागते, बरेच वर्ष त्याला जायला लागतात, आम्हाला कधी यायचं. आणि तो योग यंदा रामरायांच्या मनात होता. संजय मस्कर यांनी फोन केला, मी म्हटलं नाही बाबा मी 1-2 दिवसात कुठली करणार आहे, यंदा मी घ्यायचंच नव्हतं ठरवलं. पण मग ह्यानी असं केल्यानंतर म्हटलं जाऊ दे, शो मस्ट गो ऑन असं म्हणतात ना, त्याच्याप्रमाणे आता आपण काहीतरी नक्की बोलू शकतो. त्यामुळे षटकार नाही मारला तरी नक्कीच आऊट होणार नाही एवढी गॅरंटी देते. नाव तुम्हाला मन हा मोगरा, जर थोडंसं नाव असं वाटत असेल मन हे ते मन आहे, मग मन हा मोगरा काय असेल तर त्याचं मी सगळा उलगडा शेवट करणार आहे. मंडळी दिसण्यावर सगळेच बोलतात, बरोबर ना. न दिसण्यावर बोलण्यात खरी मजा आहे. म्हणजे आता मन कुठे असतं, मन आपण पिक्चरमध्ये गेल्यावर इथे मन असतं, कुठेतरी असतं मात्र नक्की. म्हणजे कसं आहे, त्याला काही रंग रूप आकार काही आहे का, मग ते असं कुठेतरी आहे. अशा या मनावर ज्याचा उलगडाच होत नाही, जे सैरा वैरा धावतं, जे द्वाड आहे, जे हट्टी आहे, जे एके ठिकाणी बसत नाही, अशा थांग मनाचा कधीच लागला नाही, कुणालाच आजपर्यंत त्याचा उलगडा झाला नाही. तरी पण आमचे संत किंवा ऋषीमुनी या सगळ्यांनी याचं कुठेतरी लिहून ठेवलेलं आहे ग्रंथामध्ये. आणि त्यांनी सगळं हे लिहून ठेवलं की मन आहे म्हणून माणूस आहे. एवढंच काय, आपल्या आधुनिक कवींनी सुद्धा अनेक चित्रपट गीतं मनावर पण लिहिलेली आहेत. त्यामुळे मन जरी नाही माहिती नसलं, ते कसं असलं हे माहीत नसलं तरी मनावर 4 ओळी गुणगुणा अशा वाटतात. तोरा मन दर्पण कहलाए, तोरा मन दर्पण कहलाए, बड़े बुरे सारे कर्मों को देखे और दिखाए, तोरा मन दर्पण कहलाए. मन म्हणजे आपला आरसा आहे. का बरं आरसा म्हटलंय? माझ्या मनावर, आपल्या प्रत्येकाच्याच मनावर इतके आघात होत असतात, चांगल्या वाईट सगळे, त्याचं प्रतिबिंब आमच्या चेहऱ्यावर दिसतं. आज आपण इथे आता लहान मुलांचं तर लगेच कळतं, मोठ्या माणसांचं देखील कळतं. इथे कित्येक लोक बसलेत, खरंच लक्ष आहे का नाही, का काही घरची काही चिंता आहे, ते चेहऱ्यावरनं समजतं की खरंच काही. कारण ते इतकं बोलकं आहे ना, जसं आरशामध्ये आपलं प्रतिबिंब आपलंच दिसतं तसं त्याचे चांगले वाईट, मग आनंद असो दुःख असो, ते सगळं आपलं त्या ह्याच्यावर दिसतं. आणि म्हणून मन हा आरसा आहे. आणि ह्या अशा मनाला समर्थांनी साथ दिली. मग आता मी असा विचार करते, समर्थांनी एखाद्या माणसाला हाक मारली असती चाललं असतं ना, ए गोविंदा, ए नारायणा, काय हरकत नव्हती. पण नाही त्यांनी केलं तसं. ते म्हणले मी मनालाच हाक मारणार. का बरं? कारण मानव हा शब्द मुळात मन यातूनच आला आहे. मन एवं मनुष्याणाम. कारण मनुष्य कसं आहे, मनुष्य मन आहे म्हणून मनुष्य आहे, त्याला भावभावना आहेत. आपण कधीतरी म्हणतो ना, का तुम्हाला काही मन बिन आहे का नाही, काय तुम्हाला, म्हणजे मनाला इतकं महत्त्व आहे पण तरी ते दुर्लक्षित होतं. या मनावरच आमचं सगळं शरीराचं काम अवलंबून आहे. मग हे मन काय, इंद्रियांना प्रेरक देणारं आहे. ह्या प्रेरकाच्या माध्यमातून आम्ही समाजात एक आपलं अस्तित्व आपण एक काहीतरी वेगळं करू शकतो. कधी मनाच्या सामर्थ्यावर. एकदा काय झालं, विद्वानांची सभा भरली होती आणि त्यांचे वादविवाद चालले होते. मन श्रेष्ठ का बुद्धी श्रेष्ठ? काही जण म्हणाले मन श्रेष्ठ, काही म्हणाले बुद्धी श्रेष्ठ. तर त्यातला काही एक जरा हुशार होता, म्हणजे जो अनुभवी होता, तो म्हणाला मन श्रेष्ठ आहे. बाकीचे सगळे उठले. अहो म्हणाले विज्ञानाने एवढी प्रगती केली
इतकं पुढे तर कशाच्या जोरावर? बुद्धीच्या जोरावर. मन कसं काय श्रेष्ठ? तेव्हा त्यांनी सांगितलं, माझ्या मनाने एखादी मी गोष्ट ठरवली की मग त्याच्यावर बुद्धी काम करते. बुद्धी काम केलं की ते चित्तात जातं. चित्तात गेलं की मग त्याचं प्रकटीकरण बाहेर होतं. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या 4 माध्यमातून आपण ती पुढे विचार करतो. मी जर आज ठरवलं मला बोलायचं नाही, मी यांना नाही सांगू शकले असते, मी नाही करणार. पण मन म्हणलं कर, आपला कार्यक्रम आहे. मन हे आपल्या इंद्रियांना सारखं धावत असतं. मनाने सांगितलं म्हणून मन हे महत्त्वाचं अंग आहे. जशी गीता. गीता भारतातच वाचावी का हो? गीता सार्वत्रिक आहे. जिथे जिथे मनुष्य आहे तिथे तिथे गीता वाचलीच पाहिजे. मग ती कधी वाचायची? तर ज्या वेळेला मनामध्ये द्वंद्व निर्माण होतं त्यावेळेला ती वाचावी. गंमत आहे मनाची बरी. कधी बरं? बघा 2 फ्रीजमध्ये भाज्या आहेत. कुठली भाजी करायची? आपल्या महिला वर्गांत ही करू का ती करू? मग ही नवऱ्याला आवडते, ही मुलांना आवडते, काय करू? तिथे द्वंद्व सुरू होतो आमचं. साडी कुठली नेसू? ही नेसू का ती नसी? अगो बाई मी कालच ती नेसली. ती बायकांमध्ये महाचर्चा असतात. अगो बाई काल हिने हीच नेसली, तिने आज पण हीच नेसली. इतक्या चर्चा. मग आम्ही त्या मनावर इतका विचार करतो, खरं काही गरजच नाहीये. त्या मनाशी आम्ही आमचं स्वतःचं कधी मत मांडणार? परवा फडणीस यांनी म्हटलं की आपल्या मनाला लोक किती येऊ देत नाही, मी रामरायांसाठी बोलणार. माझ्या मनाला आम्ही जर जेव्हा नकारात्मक देतो ना, तेव्हा तसं ते आपण प्रकटीकरण शरीराने करत असतो. मग ह्या मनाला जेव्हा आम्ही तेव्हा सांगतो की मग हे द्वंद्व जेव्हा होतं ना, मग साडी कुठली नेसू, भाजी कुठली करू, तेव्हा तुकाराम महाराजांनी सांगितलं रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग. त्याच्यासाठी काय आम्ही लढवय्ये आहोत का? रणांगणावर जायला हवं आहे आम्हाला? काही नाही, बिलकुल नाही. रणांगणावर जायची गरजच नाही. तुकाराम महाराज म्हणतात मन हेच रणांगण आहे. का बरं? मनाला इकडनं विचार तिकडनं विचार, सारखे विचार आदळत असतात. मन म्हणजे विचारांचा अखंड प्रवाह. आणि मग या विचारांच्या द्वंद्वामध्ये मग आता तिथे म्हणतात तुकाराम महाराज रणांगणावर लढणं सोपं आहे हो, कारण तिथे व्यक्ती दिसते मला कुणाशी लढायचंय. पण मनाशी मी कधी लढू? कशी लढू? कारण शरीरही माझंच, मनही माझंच. मग या मनाशी लढताना कसं करायचं आहे? या मनावरची एक मोठी गंमत आहे. एक दिवस एक डॉक्टरांकडे एक माणूस जातो. तो माणूस म्हणतो, डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर म्हणले काय होतं आहे तुम्हाला? तर म्हणाले माझं ना मन लागत नाही हो डॉक्टर, आजकाल कशात मन लागत नाही. डॉक्टर म्हणतात मग असं करा, तुम्ही एखादी कादंबरी वाचा, एखादं चांगलं पुस्तक वाचा, एखाद्या मूव्हीला जा. डॉक्टर सगळं करून झालं. अहो एखादे काहीतरी राहिलेलं काही तुमचं वाद्य वाजवा. जे आपल्या तरुणपणात आपण जे केलं नाही ते आता तुम्ही करा. जे चांगलं चांगलं तुम्हाला वाचायचं तर मित्रांमध्ये गप्पा मारा. सगळं झालेलं आहे. शेवटी डॉक्टर थकतात आणि मग डॉक्टरांना आठवतं. डॉक्टर म्हणले असं करा, आपल्या गावात एक पात्री प्रयोग आला आहे हास्य जत्रेचा. तो एकटाच हसवतो आणि माझा मित्र म्हणाला अत्यंत उत्कृष्ट आहे तो कार्यक्रम. 3 तास लोक हसून हसून पुरेवाट होते, तर तू तिथे जा. तेव्हा डॉक्टर तो माणूस काय म्हणाला? डॉक्टर माफ करा मला, तो एक पात्री करणारा माणूस मीच आहे. म्हणजे बघा, जो माणूस इथेच खरा विषय संपतो. हा जो माणूस 3 तास लोकांना रिझवू शकतो, जे टेन्शनमध्ये मन असतं, आपण सगळेच संसारात अडकलेले आहे, त्याच्यातनं कुठेतरी बाजूला यायचं आहे. आणि तोच माणूस म्हणतोय आता माझंच मन मला लागत नाही. अशा या मनाची मोठी गंमत आहे. आणि म्हणूनच समर्थांनी पुन्हा एका माणसाला बोलवलं नाही. ते म्हणाले जे मन धावतंय, माणसाला धावडवतंय, माणसाला एकाग्र करत नाही, त्याच मनाला म्हणाले मी त्याला हाक मारणार. आणि म्हणून मनाला समर्थांनी हाक घातलेली. आता हे मन कसं आहे? मग आता जर मन प्रेरक आहे आपलं, तर मग हे द्वंद्व आपण इथे संपलं की ठीक आहे, मनाशी कसं लढणार? मग म्हणाले इंद्रिय काय काम करतात? इंद्रिय आपली शरीराची काम करतात ना. म्हणे छे इंद्रिय पण लबाड आहेत म्हणाले. ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितले की ते पण लबाड आहेत. अहो इंद्रिय सुद्धा कशी काय म्हणे लबाड आहेत? अहो म्हणे त्याच्या मागचा दट्ट्या कोण आहे? मन. एक उदाहरण सांगते. आता बघा, विषय आणि इंद्रिय एकत्र आलं तर जो परिणाम व्हायचा तो व्हायला पाहिजे की नाही? उदाहरणार्थ कारल्याची भाजी, आपण कारल्याची भाजी घेऊया नको, बटाट्याची भाजी घेऊया आणि एकीकडे गुलाबजाम आहेत.
कुठे हात जाईल हो आपला पटकन? गुलाबजामकडे जाणार. भले डॉक्टरांनी सांगितले साखर खाऊ नका, माझा हात जाईल, मी बटाट्याची भाजी घेईन, पण माझं मन मला सांगते घे, काय बिघडतंय, एक खाल्ल्याने काय. मग एक खाता खाता मला ते इंद्रिय ढकलत असतं, मन ढकलत असतं, घे त्यातला. मग एक खाता खाता मी 3-4 खाऊन टाकते. हा असं आहे. म्हणजे इंद्रिय आपलं नाही, त्याच्या मागे त्याला धावडवणारं, त्याला बोलणारं मनच काम करत असतं. मन सांगतं इकडे हात घे. मग आता असं जेव्हा असतं, मन जर उपस्थित असेल तर अशी किती उदाहरणं देता येतील. 10वीचा मुलगा पेपराला चाललेला असतो, शिक्षक म्हणून त्यांनी माझ्या पाया पडलं. मी म्हटलं बाळा पेपर छान मन लावून लिहा, वास्तविक काय सांगायला पाहिजे, पेन लिहून पेपर लिही. कारण पेन लिहिताना माझं मन उपस्थित पाहिजे ना. म्हणजे असं प्रत्येक ठिकाणी मन आवश्यक असतं. योग वसिष्ठांमध्ये वसिष्ठांनी रामाला देखील सांगितलंय की रामा, अरे या क्रिया ज्या शरीराने होतात ना, त्या देहाने होतात, पण त्याच्या मागचं मन आहे, ते मन ढकलत असतं तुम्हाला सारखं की तू इथे कर, तू हे कर. मग आता जर मन हे असं असेल तर मग इंद्रियांना शिस्त लावायला हवी की नाही. जर मला साखर खायची नाही तरी पण माझा हात तिथेच जातो, मग आता ह्याला कंट्रोल कोण करणार, काय करायचं, तर मग इंद्रियांना शिस्त लावायला हवी. मग ती कशी लावायची, विनोबांच्याच भाषेत सांगते. विनोबा म्हणतात दान आणि त्याग या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. दान म्हणजे काय, वरवरची पालवी खुडणं, थोडं थोडं दान, इकडे दिलं तिकडे दिलं तिकडे दिलं. मी गुलाबजामकडे बघणारच नाही, हे माझं वरवरची पालवी खुडणं आहे. ही पालवी खुडण्यासारखं आहे, मी गुलाबजामकडे बघणार नाही. समर्थ इथे आपल्याला सावध करतायत. समर्थ म्हणतात तसं करून चालणार नाही, मला तो विषय मुळी मनात न येणंच तो त्याग. म्हणजे जिथे मन आम्हाला तिथे हात घालायला सांगतंय त्यालाच घाव घाला, जिथून प्रवाह सुरू होतोय त्यालाच अडवा ना. मग मी असं करीन. मग आता आज अशी बरीच माणसं आहेत काही कंट्रोल करणार की ती तिकडे बघतच नाही त्या गुलाबजामकडे, जाऊ दे नकोच. म्हणजे इंद्रियांना शिस्त लावणं म्हणजे तो त्याग. आणि म्हणून समर्थ मनाला सारखा उपदेश करतायत. आता मनाला का बरं सारखा उपदेश, कारण मन तुमचं चांगलं असेल ना, मन चांगलं म्हणजे विचार चांगले, विचार चांगले की ते चेहरा पण सुंदर दिसतो. खलनायिका आपण बघतो, त्या खलनायिका मुळात सुंदर असतात दिसायला, पण तरीसुद्धा त्यांचे विचार जेव्हा ते अतिशय कटकारस्थानं केलेली असतात ना, तेव्हा ती अतिशय घाणेरडी विद्रूप वाटते बाई. असं आता आमच्या महिलांचं मत आहे, तुमचं काय मला माहीत नाही आहे. पण ही खरी गोष्ट आहे. किंवा असं आपण म्हणू एखादी साधारण बाई आहे आणि ती कटकारस्थानं करते तर ती अतिशय विद्रूप दिसते. पण तीच बाई जेव्हा चांगला विचार करते ना तर ती किती सुंदर दिसते. आता सुंदरतेच्या कल्पना परत तुमच्या वेगळ्या आमच्या वेगळ्या आहेत. सुंदर म्हणजे अगदी नाकी डोळी नीटच नाही. जिचे विचार चांगले की ते रिफ्लेक्ट कुठे होतात, मनावर, चेहऱ्यावर होतात. म्हणून चांगले विचार करणं हा आपला आत्ताचा गरजेचा भाग आहे. आणि म्हणून समर्थ सारखं तुम्हा आम्हाला सांगतायत, अरे बाबा सावध हो म्हणा, चांगला हो. म्हणून मन मग शेवट म्हणतात, हा सगळा भाग बघितल्यावर समर्थ म्हणतात मना सज्जना. आता मन आणि सज्जन मुळात या विरोधी विशेषणच आहे. खरं मन आमचं सज्जन आहे का हो? बिलकुल नाही आहे. आम्हालाच आमचं पटत नाही आमचं मन सज्जन आहे. कारण सज्जन असताना तर बघा, एक माणूस होता, तर त्याचं मला नाव आठवत नाही, ज्यांनी मनाचा विचार केलाय. तो आणि त्यांचा नवरा बायको आणि एक लहान मूल चाललेलं असतं. बाग असते, मोठी बाग असते, भरपूर तळं वगैरे असतं. तर ते त्या मुलाला घेऊन फिरायला जातात. 2 वर्षाचा मुलगा असेल साधारण. फिरायला गेल्यानंतर तिथे त्यांनी बघितलं तर तेवढ्यात त्या नवऱ्याचे कोण मित्र आले म्हणून तो तिथे गेला. आणि ह्या पत्नी होती, तिची पण मैत्रीण आली आणि त्या मुलाला सांगितलं तिकडे तळे जाऊ नकोस बरं का, इथेच खेळ, मी आहे. असं करता करता गप्पा रंगात आल्या आणि ते मूल कुठे निघून गेलं काही कळलं नाही. नंतर बायकोच्या लक्षात आलं, अरे आपलं मूल कुठे गेलं, म्हणून ती सगळीकडे शोधते. नवऱ्याला सांगितलं, अहो कुठे गेला मुलगा काय माहिती. सगळीकडे शोधाशोध झाली, सगळ्या बागेमध्ये पूर्ण फिरून झालं, कुठे दिसला नाही. आपण म्हणे आता पोलिसात जाऊ, कारण शेवटी तिचं ममत्व जागं झालं, आपलं मूल कुठे गेलं. नवरा म्हणाला, कारण त्यांनी मनाचा अभ्यास पूर्ण केलेला आहे, बायकोला सांगितलं, हे बघ कुठेही काही जायची गरज नाही. अहो म्हणे तुम्हाला काळजी वाटते की नाही,
म्हणे हे बघ एवढंच सांग मला, तू त्या मुलाला काय सांगितलं होतंस तेवढं मला सांग, मग मी सांगतो कुठे. मी सांगितलं तू त्या तळ्याकडे जाऊ नकोस. ते मूल बरोबर म्हणे आता मग म्हणाले चल तळ्याकडे गेले, तर तो तळ्याच्या तिथे खेळत बसला होता. मग अशा मनाला आम्ही सज्जन म्हणू शकतो का हो? जिथे जायचं नाही तिथे मन हटकूनच जातं, मग ते लहान असो मोठं असो ते काही, कारण सगळ्यांची मनं सारखीच आहेत. फक्त आता आम्ही चांगला विचार केला तर आमचे चांगली कर्म करणार आहोत. आता मी कर्माकडे येणारच आहे त्याच्या पुढे. तर मग हे मन मग असं सज्जन म्हणायचं का? नाही म्हणू शकत आम्ही. ज्या मनाला आम्ही सांगतो जाऊ नको तिथेच ते हटकून जाणार. आपल्या महिला वर्गाला तर आपल्याकडे आता नातवंड आहेत किंवा लहान मुलं असेल तर आपण काय म्हणतो बघा, लहान मूल जनरली बघितलं मी, पाहुणे आले की त्याच्या अंगातच येतं आणि मग ते वाटेल तसं करतं. आई वडिलांची पार इज्जत घालून टाकतात आणि मग त्याला आपण म्हणतो सांग तू शाणा मुलगा आहेस ना, शाणा मुलगा आहेस की नाही खरं सांग तू. आय सांग सांग बरं, तुझ्या इतकं कोणीच शाणा नाही, सांग. आता आत्ताचा मुलगा काय म्हणेल, मी शहाणाच नाही, हे आजचं आहे. मी मागच्या काळातलं सांगते, कारण आताची मुलं त्याच्यावरची आहेत. आपल्या काळातलं सांगते, मुलगा शहाणा आहेस ना, सांग तुझ्या एवढा कोणी नाही बरं. मग असं म्हटल्यावर आपण त्याला लादतो, कारण सारखं आपण बोलत असतो शहाणा मुलगा तूच आहेस, तुझ्या एवढा कोणी नाही. मग ते बिचारा त्याला माहिती असतं मी शहाणा नाही आहे, पण आता आई सारखं म्हणते तू शहाणा मुलगा आहेस म्हणजे मी शहाणाच आहे, आणि मग त्याला बिचारायला चांगलं वागावं लागतं. हा प्रकारे हीच ट्रिक समर्थांनी बरोबर वापरली. घरामध्ये वादविवाद होत असतील, काही होत असेल तर समर्थ म्हणतात हीच ट्रिक तुम्ही वापरा ना. बायकोला आपण काय करतो, ते मीठ कमी झालं, आपण नकारात्मकच सगळं बोलत असतो. आपण म्हणा ना जरा बायकोला किंवा जी कोण घरात काय काम करते सांगा ना, काय सुंदर चहा झालाय हो, भले साखर कमी होऊ दे ना, आपण बोला की. ते बोलणं नाही होत आणि मग तिला मग ते नकारात्मक, मग ती पण जोरात आपटते भांड, कराच तुमचा तुम्ही चहा, कशाला मी करते. तुमच्या तोंडनं जर काही चांगलं येत नसेल, भले होतो कधीतरी कमी जास्त होतं बाईच्या हातनं, पण म्हणून तुम्ही असं बोलता. ती समर्थ म्हणतात जसं त्या शहाणा मुग्यासारखं करायचं, तसं एखाद्या बाईला म्हणायचं काय सुंदर करता हो तुम्ही पोहे. मग ती दुसऱ्या दिवशी म्हणते येत आहे का, आपण जातोय का नाही हा भाग वेगळा आहे, पण लगेच आपण मग चढवा ना जरा, थोडंसं काम करून घ्या, किती सुंदर करता हो, काय अगत्य हो काकू तुमचं. भले ती करत नसेल तरी बोला, असं समर्थ म्हणतात. त्या मनाकडून जर मला चांगलं काम करायचं असेल तर भले जी गोष्ट नाही माझ्या मनात तरी तुम्ही ती बोलायला शिकता आलं पाहिजे. आणि मग समर्थ असं म्हणतात मग असं केलं तर काय होईल, खरंच चांगलं होईल की नाही. मग ह्या मनाच्या असे अनेक कंगोरे आहेत. उत्तर भारतामध्ये कबीरांनी तिकडे दंडुका उभारलेला आहे की चांगलं राहा, आणि इकडे आमच्याकडे संत तुकाराम आणि समर्थ रामदास स्वामी त्याने पण सांगितलं, कारण आधीचे जे सगळे संत होऊन गेले ना त्यांनी अत्यंत मऊ भाषा वापरलेली आहे. पण आता मऊ भाषा वापरून चालणार नाही बरं का, कारण मऊ भाषा वापरून कोणीही माणसं ऐकत नव्हती. म्हणून मग 17व्या शतकात आमचे तुकाराम महाराज आले, त्यांनी थोडी भाषा जडवा. आणि समर्थ रामदासांनी तर आपल्याला माहिती आहे, तुम्ही माझ्याकडनं मला जर चांगलं काम नाही तर मी दुसऱ्या एखाद्या धटाला आणीन, त्याला तसं बरोबर करीन. जशाच तसं ही ट्रिक आत्ताच्या काळात वापरली पाहिजे. जशी कृष्ण नीती, कृष्णाचा अवतार त्याच्यासाठीच आहे की जशाच तसं आजच्या काळामध्ये हेच महत्त्वाचं आहे. मग आता हे सज्जन म्हटल्यावर आता काय होईल, हा सज्जन झाल्यानंतर पुढे समर्थ म्हणतात असं जर काम सज्जनांकडून केलं तर सज्जन याचा दुसरा अर्थ सज्ज हो. त्या सज्जन मनाला त्यांनी सांगितलंय, त्याला बाळापुता केलंय, चांगलं केलंय, अंजारलंय, गोंजारलंय आणि म्हणाले बाबा रे आता तू सज्जन आहेस ना, छान सज्जन झाला. जसं त्या शहाण्या मुग्यासारखं मनाला कुरवाळतायत, सांगतायत आता तू सज्ज हो. कशासाठी, चांगलं काम करण्यासाठी. तू जेव्हा उत्तम काम करशील ना तेव्हा तुझ्यातला स्व जागा होईल. स्व झाला की विधायक चांगली कामं घडतील. समाजामध्ये जे जे वाईट आहे ते टाकून दे आणि तू चांगलं आहे ते घे. जे लोकशाही दृढ होण्यासाठी एक सुजाण नागरिक म्हणून होशील. पण कधी, जेव्हा मी माझ्याकडून चांगली कामं करीन त्यावेळेला. आता ही समर्थाने इथपर्यंत सांगितलंय, त्याच्या पुढे 3 ढळढळीत सत्य सांगितलेत वास्तवातली. समर्थ म्हणतायत आता तुम्ही एवढं इथपर्यंत आपण सांगितलं,
की पहिलंच त्याला ते मन हट्टी आहे, प्रमाथी आहे, सैरावैरा धावतंय म्हणून समर्थांनी सांगितलंय. दुसरं काय सांगितलंय, त्याला इंद्रिय हा त्याचा दट्ट आहे, मग इंद्रियांना काय करायला पाहिजे, शिस्त लावायला पाहिजे. बरं, इंद्रियांना सुद्धा शिस्त लावल्यानंतर पुढे काय करायला पाहिजे, त्याला सज्जन म्हणून त्याच्याशी गोड बोलून ते काम करून घेता आलं पाहिजे. अशा प्रकारे आता हे इतकं झाल्यानंतर मग 205 श्लोकांचं उद्दिष्ट काय आहे हो? समर्थांना नेमकं काय अपेक्षित आहे, काय सुचवायचं आहे तुम्हा आम्हाला? सावधान, स अधिक अवधान, ते आधीच सावधान झाले होते, नंतर त्यांनी कृती केली. पण इथे त्यांनी 3 वास्तविक सत्य सांगितली. कुठली सांगितली? पहिलं सांगितलं तुम्ही बद्ध आहात, म्हणजे आता हा प्रवास आहे ना तो बद्धतेकडून मुक्ततेकडे. सुंदर हे जे 205 श्लोक आहेत ना, ते ह्या श्लोकातला एक एक श्लोक म्हणजे टपोरा मोती आहे. एक एक तो आपल्याला सगळ्यांना लागू आहे बरं का. म्हणून जेव्हा आमचं मन जेव्हा द्वंद्वात पडतं किंवा जेव्हा जेव्हा आम्हाला निराश वाटतं, त्या वेळेला आम्हाला संतांचं अलौकिक वाङ्मय जे आहे, मग मनाचे श्लोक आहेत, आत्माराम आहे, दासबोध आहे, गाथा आहे तुकारामांची, ज्ञानेश्वरी आहे, गीता आहे, हे काढून वाचा म्हणाले. असं म्हणतात की जे पान उलगडेल ते तुमच्या आयुष्यातलं तिथे ते त्याप्रमाणेच असतं. मी हा प्रयोग केलेला नाही आहे, पण असे बऱ्याच संतांकडनं ज्या आम्ही विशारद वर्गात शिकतोय, तर त्या पद्धतीने ते सांगितलेलं आहे की ते तुम्ही पान काढा आणि त्याप्रमाणे बघा. इतकं आम्हाला त्याचा संपूर्ण आज आमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी अडचणी, तर त्याच्यावर मार्ग काढण्यासाठी ते करा. मग आता हे आम्ही वाचतो का? आम्ही वाचतच नाही. आम्ही म्हणतो का ते हे आउटडेटेड झालंय? नाही म्हणत, कारण आम्ही बदललोच नाही ना, ते आहे तिथेच आहे. आम्ही बदल केव्हा करू? समर्थ म्हणून कळकळीने सांगतायत, अरे बाबा तू असं नको करूस. मग आता 3 सत्य कुठली सांगितली आहेत, तर तू बद्ध आहेस. बद्ध म्हणजे ते म्हणाले, म्हणजे बद्ध आहे हे मला कळायला पाहिजे, मी बद्ध आहे म्हणून. म्हणजे जर मी एखाद्या सागरामध्ये उभी राहिली आणि मी समुद्राचं वर्णन काय छान आहे तर मला नाही कळणार आहे. मी बाहेरनं उभे राहून समुद्राचं वर्णन करीन. किंबहुना असं उलट पक्षी धरून चालू की एखाद्या घरामध्ये मी उभी आहे, पण त्या घराची इमारत कशी आहे हे मला घरात बसून नाही बघणार. मी बाहेरून ती कशी इमारत आहे, कशी बिल्डिंग आहे, हे त्याचं वर्णन मला तेव्हाच कळणार आहे. मग तसंच समर्थांनी तुमचा आपल्या या शरीराचा अभ्यास केलाय. जसं मला ते करता येते की तुम्ही बद्ध आहात संसारात, लगेच उत्तर आहे संतांच्याकडे. पुढचा प्रश्न आहे, बद्ध आहोत म्हणजे आम्ही बांधलं गेलोत, मग आम्ही आलोय कुठून? आजची मुलं म्हणतात आईच्या पोटातून आलो. त्यांचं बरोबर आहे, पण मग हे आईच्या पोटातून येणं किंवा आई वडिलांच्या संयोगातून येणं, मग हे कारण आहे का माध्यम आहे? हे कारण असू शकत नाही, माध्यम आहे. कारण जीवा कर्मयोगे जगी जन्म झाला. प्रत्येक कर्माचा अटळ सिद्धांत आहे मंडळी. कर्माची गणितना चुकतच नाहीत कुठेच. राज्यकारभारासाठी केलेले नियम आम्ही खूप पाळतच नाही. बरं, जवळचे नाहीच. पुण्यामध्ये तर म्हणजे सहज तुम्ही सिग्नल तोडून जातात. किती काही असलं तरी ते तिथे कोणी बघतच नाही, ते आम्ही पाळतो. पण कर्माच्या सिद्धांतामध्ये माणूस ढवळाढवळ करूच शकत नाही, इतकी तो पक्का हिशोबी आहे. काही चुकणार नाहीत गणिती. तुम्ही आम्ही इथे फसवू, पण आमचे व्हिडिओ रेकॉर्डिंग हे तुम्ही करताय, तो वरती चित्रगुप्त बसलाय. तो चित्रगुप्त याचा अर्थ काय आहे? चित्ररूपी वर्णन. मी काय करते, मी कशी वागते, मी चुकणाला फसवत नाही ना, याचं चित्ररूपी वर्णन, म्हणून तो चित्रगुप्त. मग जीवा कर्मयोगे म्हणून समर्थ म्हणतायत, अरे बाबा तू बांधलास, तू आलायस म्हणजे तुझं काहीतरी मागचं राहिलंय, म्हणून तू त्या आई वडिलांच्या माध्यमातून तू जन्माला आलायस. आई वडिलांना दोष देऊ नका. म्हणजे मला आता हे कर्माचं गणित मला खरंच कळत नव्हतं, हे आले आणि नंतर माझ्या डोक्यात आलं, यंदा आम्हाला अभ्यासाला हाच विषय, तर आपण ह्याच संदर्भात बोलूया, म्हणून तो विषय आला की इतकं गहन आहे ना कर्माची गती, की असं काही असेल का? आज जी मुलं आईवडिलांशी भांडतात किंवा आज आपण बघतो टी व्हीच्या माध्यमातून बघतो किंवा आजूबाजूला समाजात घडतात की बाबा तुम्ही कशाला आम्हाला जन्माला घातलं, असं जे उत्तर आहे ना, तर आता मला वाटतं त्या आईवडिलांनी उत्तर दिलं पाहिजे, जीवा कर्मयोगे, तुझं कर्म राहिलंयस म्हणून तू आमच्या पोटी आलायस, असं उत्तर देणं आज गरजेचं पडणार आहे. पण कधी कळणार? जेव्हा आम्हाला या कर्माचा सिद्धांत कळेल तेव्हा. कधी आम्हाला? त्यावेळेलाच आम्हाला कळेल ना. जे पेरणार आहे ते मी उगवणार आहे.
मी गहू लावले तर साळी उगवणार आहे का? नाही. आणि मुळात म्हणजे ना अध्यात्मात किंवा ह्या परमार्थामध्ये ना जमिनी सगळ्या सुपीक आहेत. कुठलीही रेताड जमीन नाही. म्हणजे मी आता लावलंय आज काहीतरी तर माझं आता काही उगवणार नाही असलं नाहीये. मी जे कर्म करीन तिथे उगवणारच, हा नियम आहे. मग चांगलं कर्म केलं चांगलं फळ, वाईट केलं वाईट फळ. आमच्या हातून नकळत पापं होत असतात मंडळी. मग या पापांचं गणित, आता लोक म्हणतात गंगेत बुडी मारलं की मी स्वच्छ झाले. बिलकुल नाही आहे बरं, बिलकुल नाही. कारण परत माझी वृत्तीच मुळात जर ती चुकीची असेल ना तर त्या गंगेत 10 वेळा बुड्या मारा, उपयोग काय आहे? एक दिवस एक माणूस गंगेत गेला आणि म्हणाला की बुडी मारली आणि म्हणाले गंगेला, म्हणाला सगळी पापं घेतलीस ना तू? गंगा म्हणाली हो. म्हणाले मग या पापांचं करतेस काय तू? गंगा म्हणाली तू काय मूर्ख आहेस की काय? आम्ही तुम्ही पापं करायची आणि आम्ही घ्यायची? छे छे, मी काही नाही, मी देऊन टाकते सागराला. तो जातो सागराकडे. तुम्ही काय करता? सगळी पापं दिली का गंगेने? हो दिली ना. तुम्ही काय करता? तुम्ही ठेवून घेता का? छे, मूर्ख होत का? माणूस इतका मूर्ख आहे, पापं करतो आणि येतो. पण आम्ही पण इतके मूर्ख नाही आहोत, आम्ही देतो ढगाकडे पाठवून. ढगाला विचारतो काय करता पापांचं? ढग म्हणले आम्ही सगळं परत खाली पाठवतो. पाण्याच्या रूपाने खाली येतं, तुमचं तुम्हालाच लखलाप. मग ते पावसाच्या पाण्याच्या रूपानं धनधान्य पिकतं, ते आम्ही खातो. पण इतका कर्माचा हिशोब बरोबर ॲक्युरेट आहे ना. माझं पाप असेल ते तुम्हाला नाही जाणार, किंवा तुमचं पुण्य माझा नाही येणार. माझं माझ्याकडेच, तुमचं तुमच्याकडेच. इतका हिशोब क्लिअर आहे. हा इतका गणित बरोबर आहे ना. म्हणून म्हणतात ना कर्माची गती गहन आहे. एक नाट्यपद त्याच्यामध्ये जे आम्हाला अभ्यासाला आहे. दैव किती अविचारी, दैव किती अविचारी उधो, जीवन गती ही न्यारी. दर कर्माचे गणितच इतकी आहेत ना, परफेक्ट लागू होणार. म्हणून जे पेरणार ते उगवणार. या नियमाप्रमाणे आपण कर्म चांगलीच केली पाहिजे. समर्थ म्हणतात, समर्थांनी इथे आपल्याला परत तिथे सावधान केलंय की बाबांनो, जे कर्म कराल ते चांगलंच कराल, नाही तर तुम्हाला ते मिळणारच आहे. आता हे पाप पुण्याचं गणित सुद्धा कर्माच्याच याने मी सांगते की पाप केलं आणि पुण्य केलं. मी समजा 20 पापं केलेत असं धरा, केली नाही आहेत सांगते. 20 पापं केली आणि इकडे 25 पुण्य केली. आपण काय म्हणतो? -25 - 20 नाही. 20 पापांचं भोगणं आलं आणि 25 पुण्य केले म्हणून तेही भोगायचंच आहे. भोगणं तुमचं सुटतच नाही. तया भोगणे प्राप्त झाले. जे तुम्ही कराल त्याचं भोगणं आलंय. माझ्या अंगणात पीक आलंय, माझ्याच कर्माचं गणित आहे. माझ्या आयुष्यात जी काही संकट येतात त्यामुळे मी आता काही रुसत नाही देवावर. मी पूर्वी देवावर फार म्हणायचे, देवा का रे बाबा माझ्या आयुष्यात एवढं दिलंस काही छे, किंवा शरीराला व्याधी येणार किंवा काही बरं नसलं आम्ही नावं ठेवतो. आता नाही ठेवत, कारण मागचं कर्मातलं काहीतरी मी कुणाला तरी फसवलंय, कुणाला तरी, म्हणून मी आता हे भोगते. म्हणजे अंतरंगातनं बदल होत राहतो. हा कर्माचा सिद्धांत इतका अटळ आहे ना की माणूस सहज फसवतो साध्या व्यवहारामध्ये, पण कर्मामध्ये तुम्ही कुणीच ढवळाढवळ करू शकत नाही. म्हणून समर्थ इथे आम्हाला सांगतात की बाबा रे, कर्म चांगलं कर. कर्म जर तू केलं नाहीस तर तुला भोगणं प्राप्त आहे. त्यामुळे तू कुणाला दोष देऊ नको, हे तुझ्यामुळे झालंय, ही चांगलीच वागत नाही माझ्याशी. कशाला? ती चांगली वागत नाही म्हणजे मी काहीतरी केलंय तिच्याशी म्हणून ती आता माझ्याशी वागते. असं हे बदल विचार करण्याचे बाता. म्हणजे माझ्यात सुद्धा मी पूर्वी म्हणजे खूप त्रासायची, अशी वाटायचं देवालाच दोष देशा. आता नाही, कारण आता अभ्यासालाच हा असा इतका विषय मोठा गण आहे. आणि मग असं वाटतं कधी काहीतरी परवा पडले त्या बसमधनं, अगो बाई कशी मी पडले, हां मी काहीतरी कुणाला तरी ढकललं असेल मागच्या जन्मात. म्हणजे असा विचार माणूस करायला लागतोय, मी कुणाला तरी म्हणून मी आत्ता पडले. माझ्याच बाबतीत का होतं? नाही, मी कर्म केलंय काहीतरी, त्याचं फळ मला भोगायला लागणार आहे. हा जेव्हा विचार इथे समर्थांनी तुम्हाला सांगितलाय, जे जे कराल त्याचं फळ भोगल्याशिवाय पुढे सुटका नाही. आणि म्हणून कर्म चांगलं करा.
त्याच्यात मना पाप संकल्प करू नको रे, त्याच्यात पुढे काहीतरी देहबुद्धी वगैरे असं आहे काहीतरी. तर पाप संकल्प, संकल्प म्हणजे मनामध्ये विषयच न येणं. आता पाप ही गोष्ट पुढची आहे बरं का, पाप ही गोष्ट पुढची आहे. समर्थ म्हणतायत तुमच्या मनामध्ये विचारच आणू नका, कारण मनाला एकदा गोष्ट खाद्य दिली ना की ते मन इतकं सहज स्वीकारतं. कारण आपण मनाचे पहिले सगळे बघितलेत मन कसं आहे, त्यामुळे मनाशी करताना जपणूकच करायला लागते की खोटं करायचं नाही, निगेटिव्हिटी करायची नाही, पॉझिटिव्ह राहायला पाहिजे, नाही तर ते मनावर सगळे परिणाम होत राहतात. मग असं केल्यानंतर त्यांनी सांगितलं मग काय करायला हवं. जेव्हा मी ज्या वेळेला मनाला जर उत्तम मी खाद्य देईन तेव्हा माझं चांगलं मन होणार आहे, त्यावेळेला मी चांगले विचार करणार आहे. मग आता पाप संकल्प करू नको. आता अजून एक एक असे सावधानतेचे इशारे देतात समर्थ की पाप संकल्प, पाप पुढची गोष्ट आहे, मनात विचारच आणू नको. विचार इथे आला ना की इथे ओरखाडे येतात, तुमचं बीज पेरलं जातं. म्हणजे जसं म्हटलं ना मगाशी की पाप केलं की त्याचं फळ, पण मनामध्ये विचार येणं ते आतमध्ये पोटातून इथे येतं, पण ते आधीच इथे आलेलं असतं. याच्यावर एक दृष्टांत सांगते. बहिणाबाई भाकऱ्या करत होत्या आणि सोपान काकांनी शिवी दिली. बहिणाबाईंना इतका राग आला, भाकऱ्या करत असताना तो कालथा होता तो तापवला, त्यांचा अंगाची लाही झाली. म्हणाले माझ्या मुलाच्या तोंडातनं शिवी. आणि ती ऐकल्यावर ती भाकरी काढली आणि कालथा येतो उलथणं होतं ते तापवलं आणि अंगावर धावून गेल्या. कोणाच्या? सोपान काकांच्या. सोपान काकांनी तोंडावर हात धरलं. त्यांना म्हटलं आता माझ्या तोंडातनं म्हणजे जिभेवर चटका देणार आई हे. त्यांनी तोंडाकडे बघितलंच नाही, त्यांनी शर्ट वर केला, यांचा हात तोंडावरच, शर्ट वर केला आणि नाभी प्रदेशावर तिने चटका दिला. म्हणाले बाळा पोटी ते ओठी बरं. मनामध्ये आल्यानंतर हे केव्हाच आलेलं आहे तुझ्या, हे केव्हाच आतमध्ये विचार जिरलाय, पण तुझ्या ते तोंडातनं आत्ता आले ना, म्हणजे त्याला किती काळ झालेला आहे. म्हणून समर्थ म्हणताय तुम्ही पाप संकल्प, पापाचा विचारच आणायचाच नाही. जसं मी गुलाबजाम म्हणले, मी तिकडे बघणार नाही, विषयच नकोय मला तो. जिथून प्रवाह सुरू होतो त्या प्रवाहावर घाव घाला. तसं पापाचा सुद्धा तोच आहे. पाप मला देहबुद्धी काही देऊ नका, म्हणजे हे ओरखाडे होणार नाहीत. कारण आपण काय म्हणतो, मी नुसता विचार केलाय, काय होणार आहे. आता मला कधी कधी वाटतं, इथे पूर्वी भागवत वहिनी राहायच्या कॉर्नरवर, बरीच वर्षापूर्वीची गोष्ट आहे सांगते. आणि लाईट गेले होते तर 500 रुपये त्यांच्याकडनं जास्त आले माझ्याकडे. आणि घरी आले, आईला म्हटलं आई असं असं 500 रुपये जास्त आले. आधी बोलले नाही, मनामध्ये वाईट विचार आला बरं का. म्हणजे मी आज हे खरं सांगते, हा कर्माचा अभ्यास जेव्हा आम्हाला आत्ता विशारद वर्षाला आहे तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी तेव्हा बोलले काय मी घेतलं तर काय बिघडणार आहे, लाईट गेलेले आहेत काय कळणार आहेत. आणि भागवत वहिनींना काही कळलं नव्हतं खरं तर, 500 रुपये जास्त आले ते. आणि मग नंतर लाईट आले, पण मन स्वस्थ बसू देईना. आई वडिलांचे संस्कार म्हणजे मनामध्ये विचार येणं, पण हे सुद्धा पाप आहे आता मला हे कळतंय. आता त्याचे भोग मला भोगले असतील किंवा भोगायला लागतील कधीतरी, जरी ते घेतले नाहीत तरी. आणि मग ते लाईट आल्यावर मी आईला म्हटलं, तर आई म्हटलं आई त्यांचे 500 रुपये जास्त, मी लगेच देते बरं का. लगेच जाऊन तिथे गेले, ह्या कॉर्नरवर राहायच्या तेव्हा त्यांना दिले. म्हणाले हो का, मला माहीत नाही आलं का, असं असं झालं का, बरं दिले. तेव्हा मला शांत झोप लागली. पण म्हणजे आता मला विचार केला, मी जरी ते प्रामाणिकपणे 500 रुपये दिले असले तरी माझ्या मनात विचार आलाय, म्हणजे त्याचं मला पाप भोगणं आलंय. हे जेव्हा अभ्यास करताना किंवा हे कळल्यानंतर, कर्माच्या गणित कळल्यानंतर आमच्या अंतरंगात बदल होणं किंवा माणसाने जागं होणं समर्थांना हे अपेक्षित आहे. समर्थ म्हणूनच म्हणतात की आता तरी जागा हो रे बाबा, तुला निदान जाणीव तरी होऊ दे की असं असं झाल्यानंतर असं होतंय, तर तू ते काही करू नकोस, तू त्यामुळे तसे करू नको. मग आता काय करायचं, म्हणून पाप करायचं नाही, विचारच नाही करायचा आहे. आता सुख दुःख सुद्धा पुढे कसं आहे बघा, मनुष्याला सुख दुःख कधी वाटतात, सुख आणि समाधान. आमची मराठी भाषा फार समृद्ध आहे बरं. सुख आणि समाधान आम्हाला वरवर सारखंच वाटतं खरं तर, पण समाधान वेगळं आहे आणि सुख वेगळं आहे. सदा राम घोष करू हरी कथा,
तेणेलेली समाधान, ते हरिकथा करू किंवा हरिकीर्तन करू किंवा नामाचा गजर करू, त्यावेळेला मला मिळणारं समाधान हे शेवटपर्यंत टिकणार आहे, कारण ते क्षीण होत नाही. पण सर्व सुखे ल्यालो सर्व अलंकार. एखाद्या बाईला नखशिखांत नडव पूर्ण दागिने घातलेत, पण तिचं मनच उदास आहे, काय त्या दागिन्यांचा उपयोग आहे? ते सुख आहे का? आम्ही सुखाच्या कल्पना करतो. तुझ्याकडे गाडी आली ना, मग माझ्याकडे आलीच पाहिजे. तुझ्याकडे 2 साड्या पैठणी घेतल्या, मी पण घेणार, अशी ही जी चढावड, त्याच्यात सुख आहे का रे? आणि आता जेव्हा हा अभ्यास करताना वाटतं अरे हे इथेच जाणार आहे, कशासाठी आपण करतो हे सगळं? सुखाचा आणि समाधानाचा अर्थच वेगळा आहे. समाधान हे शाश्वत टिकणारं आहे. सुख कसं आहे? आत्ता सुख आलंय, लगेच दुःख येणारे पाठोपाठ. सुखाची कल्पना ह्या अतिशय संकुचित आहेत आणि ह्या व्यापक आहेत. समाधान हा व्यापक आहे, कारण समाधान कसं आहे, त्या हरिकथा करण्यातच समाधान आहे. कारण शेवट समर्थ आपल्याला बद्धतेकडून मुक्ततेकडे यायचं आहे. शेवट मी त्याच विषयाकडे तिथेच येणार आहे की कसं होतं. आम्ही आत्ता अडकलोय संसारात, बद्धतेतून मुक्ततेकडे जायचं यांचा विचार आहे. पण त्यासाठी माझ्या मनाला जे काही रूल त्यांनी समर्थाने घालून दिलेत ते मला पाळायचे. त्यांनी काय काय सांगितलेलं आहे, तर सुखदुःख म्हणे देहाची मानून घेऊ नको. आज आत्ता वाचलेलं माझ्या लक्षात आलं की सुखदुःख कधी, जेव्हा मी या शरीरावर प्रेम करते, संत शरीरावर प्रेम करत नव्हते आम्ही, कारण म्हणून देहाला येणारे भोग आहेत ना ते आम्हाला भोगायला लागतात, तेव्हा आम्हाला दुःख होतं. मग आम्ही नामस्मरण पण विसरून जातो, कारण त्यावेळेला त्या देहाला इतक्या यातना होत असतात. कारण तेव्हा मी, माझा देह माझा आहे आणि संतांना त्या देहाच्या पलीकडे होते. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, देहीचं भोगू विदेही दशा. देहामध्ये असून विदेहीपणा यायला, मी माझं शरीर माझं नाही इतकी ती संकल्पना आहे. अर्थात तुम्ही म्हणाला आपल्याला काही इतकं जमणार नाही, पण आम्ही त्यांच्या गाडीत तर बसू ना, आध्यात्मिकतेच्या गाडीत तर जाऊन प्रवास करू, त्या गाडीतनं उतरायचं नाही आहे. चांगली कर्म करू, तेवढं तरी करता येईल ना, बाकीचं सोडून द्या, कारण तेवढं करायला बरंच आपल्याला तप करायला लागतील. मग ही सुखदुःख तशी तर सोडून द्यायला पाहिजे, सांडून द्यायला पाहिजे. सोडणे आणि सांडणे हा पण एक त्या मनाच्या श्लोकामध्ये, आता मला तो श्लोक लक्षात नाही पण मी त्याचा अर्थ सांगते की चहा प्यायला मी बसले, समजा धक्का लागला, चहा सांडला, मला तो उचलता येईल का? उचलता येईल? नाही. चहा सांडला तर तो उचलता येणार नाही, तो सांडून दिलाय. तसं दुःख सांडून देता आलं पाहिजे. आम्ही 20-20 वर्षापूर्वीचे, अगं हिनी ना साडी ही दिली होती, आता बघते तुझ्या मुलाच्या लग्नात तशीच देईन. अरे 20 वर्ष कुठे जातेस मागे? आज क्षणाचा नाही भरोसा. हे भूतकाळात मन रमवताच कामा नाही बरं. मग ते मी आणि सोडणं म्हणजे काय? आज मी आता समजा काही एखादं व्यक्ती सोडली वस्तू, जिलबी खायची सोडून दिली, पण मी परत खाऊ शकते ना वर्षांनी, समजा काही असेल, काही नियम असेल काही, तर मी सोडणं याचा अर्थ परत धरता येते, पण साडणं परत ते उचलता येत नाही. म्हणून समर्थ म्हणतात दुःख सांडून द्या, किंवा मन जे भूतकाळात जातं ना सोडून द्या, तिथे ते सांडून टाकायचं. बोलायचं नाही काय 20 वर्षापूर्वी कुठे झालंय, कुठे तुझे जीव अडकवतेस मागे, काही गरज नाहीये. म्हातारी लोकांचं बरीच लोक अशी करतात बरं का. मला आता असं आठवतंय, म्हणजे आता कोणी आमची आई काय किंवा जनरली मागची पिढी बऱ्याच विषयामध्ये गुंतत असतात. आम्ही शिकायला आणि शिकतोच आम्ही की कशात मन गुंतवायचं नाही. कारण काळ चोर घिरट्या बहुघाली, पामरा तुझ कशी निज आली. काळ चोर घिरट्या घालतोय, कधी क्षणात नाही कळत नाही हो. म्हणून आपल्याकडे म्हणे अंतिम गती सामती, शेवटचा क्षण संपला पाहिजे. मग शेवटच्या क्षणी जर माझा जिलबी खायची इच्छा झाली, काय होईल हो? पुढचा जन्म परत जिलबी खाण्यासाठीच येणार. खरं आहे हे बरं का. आत्ता जरी हे पटत नसेल वरवर, म्हणजे मलाही पटत नव्हतं, पण आता बरीच अभ्यास केल्यावर हा त्याचा मतितार्थ निघाले की नाही. म्हणून विषयाकडे मी पण आता बघत नाही. तिकडे वडापाव असला तरी मी पण नाही बघत, नाही बघायचं. कारण जीव अडकला आणि उद्या जीव गेला पटकन तर काय करणार, नको परत तेच जीव, परत जन्म हा नको. आता आम्हाला मुक्ततेकडे प्रवास करायचा आहे मंडळी, लक्षात घ्या.
म्हणून कशात जीव अडकवायचा नाही. आता तुम्ही म्हणाल काही ते तरुण लोक आहेत, त्यांचं सगळं व्हायचं आहे, आम्ही आता अर्ध पार केलेलं आहे, त्यामुळे आम्ही आता विरक्त झालेलो आहे असं म्हणायचं. म्हणजे पुष्कळ ठिकाणी नाहीच आता होत, काही लक्षच नाही देत मी तिकडे, काही म्हणजे होतच नाही. नाही तर वास आला की अगो बाई खाऊया का, छे छे छे. तर वडापाव काय रोजचाच आहे, त्याला काय मोठं पुरणपोळी वगैरे काही नाही. आता अडकत नाही जीव, पूर्वी अडकायचे, आता नाही अडकत. एक ते ठराविक वय झाल्यावर कदाचित असं असू शकेल. पण आता काही तरुण लोक आहेत ते म्हणतील तुम्ही कशाला सांगताय, अजून आमचं सगळं व्हायचं आहे. हो ते बरोबर आहे, तुम्ही घेतलेत सगळ्या उपभोग, आम्हाला नको का. त्यामुळे ते ठीक आहे, जो तो त्या त्या वयाला आला की तो तसाच करतो, त्यामुळे ते तसंच होणार. त्यामुळे ते बोलायचं नाही. कारण म्हणतात ना, जसं म्हणतात लग्न पहा, तुम्ही म्हणतात तुम्ही केलं लग्न, हो तुम्ही आम्हाला कशाला सांगताय नका करू, येऊ दे आम्हाला पण भोग भोगू देत ना. त्यामुळे जो तो त्या त्या वयात टप्प्यात आला ना की ते त्याला भोगल्यानंतरच हे सगळे अनुभवाचे बोल असतात, ते नंतर बोलतात. त्यामुळे कुठेही जीव अडकायचा नाही. शेवटच्या क्षणी आपला तो शेवटचा क्षण सांभाळायचा असतो. नाहीतर मग काय होईल, शेवटचा क्षण जर माझा सांभाळला गेला नाही तर पुनरपि जननम पुनरपि मरणम, परत जन्म मृत्यू हा सगळा खेळ परत सुरू आहे. आणि म्हणून आपल्याकडे ती म्हण आहे की तसं करूच नका, विषयाला मूळ विषय आणूच नका मनामध्ये. समर्थ इथे सतत आपल्याला सावध करतायत आणि म्हणून मनाला सज्जन हाक मारतायत. मग आता हे सगळं झाल्यानंतर आम्हाला आता पुढे काय करायचं, आता मनात सत्यसंकल्प, दुःख पण आम्ही करायचं नाही. समर्थांना सांगतात, समर्थ आता ठीक आहे, ओके तुम्ही सांगितलं ना, जीव कशात अडकायचा नाही, त्याला दुःख द्यायचं नाही, मनाला निगेटिव्हिटी करायची नाही, पॉझिटिव्ह द्यायचं, सगळं करू. मग मनाला ठेवायचं कुठे. कारण मन काय आहे, आत्ता इथे मी जर माझं मन भरकटलं तर मला काही बोलताच येणार नाही, म्हणून मी मनाला इतकं एकाग्र केलं आत्ता. पण इथे जेव्हा श्रोत्यांची भूमिका असते, कधी कधी मन आपलं जातं दुसरीकडे, होऊ शकतं ते. कारण म्हणूनच मनाला असंच म्हटलेलं आहे ना, मन सैरावैरा वाऱ्याच्या झोकापेक्षाही जादा पळतंय, ते त्याला पकडणं तितकं कठीण सोपं नाही आहे, पण तरीसुद्धा ते अशक्य नाही आहे. मग ह्या मनाला ते एकदा मन काय झालं होतं माहिती आहे का, फिरायला गेलं. कुठे गेलं फिरायला, बागेत. इतके किस्से छान छान येतो, म्हणजे त्यातनं माणूस लगेच लक्षात येतो. समर्थ म्हणतात, काय रे मना इकडे कुठे आलास. नवरा बायको बसले होते, काय त्यांचं चाललं होतं. मनाला विषयांचीच आवड असते ना जास्त, ते मन तिथेच रमलं. तेव्हा समर्थ म्हणतात, अरे मना काय तुला मिळतंय त्यांचं बघून, जिथे आपला मान आहे, जिथे आपला सन्मान आहे तिथे जा. मग ते कुठे मान सन्मान आहे, चरणाशी. प्रभू रामचरण आहे, परमेश्वराच्या चरणाशी लीन हो, तिथे तुझं खरं स्थान आहे, तिथे तू जा. मग ह्या मनाला आम्हाला जर स्थिर करायचं असेल, या सगळ्या सूचनांचं जर आम्ही पालन केलं ना, समर्थांच्या म्हणण्याप्रमाणे, की जर तसं केलं, आम्ही पापसंकल्प केला नाही, आम्ही परत बद्धतेपासून मुक्ताकडे कुठे अडकणार नाही, 20 वर्षापूर्वी काय कोणी केलं मी आता आठवणार नाही, मी हे सगळे जे रूल पाळले, तर समर्थ लोक सांगतात समर्थांना, समर्था मग आता मनाला काय करायचं, स्थिर करण्यासाठी काय करायला लागेल तुम्ही सांगा. हे जरी केलं तरी मन स्थिर होणार नाही आहे. मग मनाला वर्तमान काळात स्थिर ठेवा म्हणतात. मग वर्तमान काळात स्थिर ठेवायला काय करायला लागेल, जपमाळ आपण बघतो, जपमाळेला मेरुमणी का असतो बरं सांगा. मेरुमणी कशासाठी असतो जपमाळेला, मोजण्यासाठी. ते 108 झाले की तर मेरुमणी असतो, हा उत्तर. पण हे उत्तर अपेक्षित समर्थांना नाही आहे. आम्ही आपले 108 होण्यासाठी आम्ही आपले हे करतोय, पण ते तसं नाही आहे. समर्थ म्हणतात मेरुमणी कशासाठी. आम्ही बघा 1-4 झालं, सुरुवात केली श्रीराम जय राम जय जय राम, 4 ते 5 मणी झाले, आमचं मन रामासकट बाहेर जातं. आम्ही रामाला घेऊन बाहेर जातो, पण बाहेर जातो म्हणजे मणी ओढत असतो, राम इथेच असतो. आमचं राम तोंडाने चाललंय, पण आम्ही कुठे कुठे भरकटून घेऊन येत जातो. परत आम्ही जागेवर येतो, मेरुमणी आला की अरे काहीतरी झालंय, परत मी स्थिर होते, अरे नाही नाही नीट आता करायला, आता मी स्थिर होणार. परत तो सुरू झाला, 4 मणीपर्यंत श्रीराम जयराम मी स्थिर असते. परत ते 10 मणीपर्यंत मी नाही, आता लक्ष नाही, अगदी डोळ्या मिटून मन मी भरकटून देणार नाही असं मनाला बजावायला लागतं बरं का अजूनही. आणि मग शांत कर, 10-12 झाले,
परत 12 नंतर परत भरकटत गेलं. राम आपला राम राम, मणी चाललाय पुढे, राम राम चाललाय. राम काय माझ्याबरोबर नाही, पण रामाला घेऊन मी फिरून येते सगळीकडनं. परत मेरुमणी येतो, परत स्थिर. तर तो जागेवर आणण्यासाठी, वर्तमान काळात येण्यासाठी त्या मेरुमणीची आवश्यकता आहे. 108 मणी मोजावेत असलं काही भानगड नाही आहे बरं. आता तर मोजूच नाही, नाही तर काय. मी 25 माळा झाल्याशिवाय काही जेवणार नाही. कशासाठी 25 माळा हव्या आहेत? करा की तुम्ही, नुसते करा ना. ते कशाला मोजायचेत माळा मला सांगा. नुसतं श्रीराम म्हणा ना तुम्ही. मोजण्याचा हिशोब कोणी सांगितला आहे? देवाने श्वास दिले, मोजताय का तुम्ही? कधी नेईल काही पत्ता नाही लागणार. कशाला मोजायचे ते म्हणी? काही गरज नाही आहे. मग आता हे आपण ते स्थिर करायचं, असं आपण म्हणूया की वर्तमान काळात येऊया. मग रामाचंच नाव का घ्यायचं? अयोध्याकांडामध्ये एक रामांचे बरेच गुण दिलेत. आता ते आपल्याला काही एकदम होणं शक्य नाही आहे, पण निदान मग रामनाम तरी ते आपण आवडीनं घ्या, एकाग्रतेने घ्या. कारण या नामाला सुद्धा ना आपल्या मनाला सवय लावायला लागते. एकनाथ महाराजांनी एक उत्तम उदाहरण दिलं, ह्याचं दृष्टांत म्हणून सांगितलंय की पागोळीचं पाणी जसं एखाद्या दगडावर पडल्यानंतर आपण सारखं बघायला जातो का दगडाला खड्डा पडलाय का? रोज नाही जात. सातत्यानं त्याच्यावर कित्येक वर्ष जायला लागतात, तेव्हा त्या दगडाचा अपक्षय होतो, भुगा होतो, तुकडे होतात. मग तसं तुमचं आमचं मन दगडाहून दगड आहे का हो? नाही आहे. मनाचे जितके दुर्गुण आहेत ना, तेवढा एक गुण पण चांगला असा सांगितलं आहे की ज्या मनाला तुम्ही जेव्हा भक्ती रसात डुंबवता तेव्हा तो तिथेच चिकटून राहतो, तो तिथनं कधीच निघत नाहीत. म्हणून मना सज्जना भक्तिपंथेची जावे तरी श्रीहरी. मग तुम्ही मग ह्याच्यावर करण्यासाठी रामनामाचा जप करायचा. कधी करायचा? आम्हाला वेळच नसतो आजकाल. उठायचंच 10ला, मग ते सगळीकडे गडबडच असते. सकाळी जरा अगदी ब्राह्ममुहूर्तावर नाही, पण निदान 6ला उठलं, शांतता असते. देवाशिवाय आम्ही चार्जिंग करतो. लगेच उठलं की आमचं ते लक्ष ते खोक्याकडे असतं, ते लगेच तिथे तुम्ही चार्जिंग करता. तिथे कशाला आधी करता? मग जे जसं महत्त्वाचं आहे की नाही, तसं त्या मनाला सुद्धा बॅटरी चार्ज करण्याची गरज असते मंडळी. मग तेव्हा तुम्ही काय करा, रामाचं एक माळ नाहीच, नुसतं म्हणा. आता मी माळ घेत नाही, कारण ते मेरुमणीचं सारखं आठवतं मला. नाही, आपण आपलं करत राहायचं, माळ नाहीच घ्यायची हातात. आणि मग म्हणजे मग किती वेळा ते राम भरकटला तरी आम्ही तिथेच येतो. मग ते राम जेव्हा मी तेव्हा शांततेत डोळे मिटून, अगदी सकाळची शांतता असते, 6 वाजता सुद्धा शांतता असते, शांत डोळे मिटून रामाचं नाव घ्यायचं आहे. मग ते किती वेळा होऊ दे, 5 मिनटं बसलात तरी चालेल. शांत बसल्यानंतर जेव्हा श्रोते आमच्या नामामध्ये जेव्हा राम येईल ना, तेव्हा जगण्यात आमच्या राम येतो. म्हणून तो राम घ्यायचा आहे. आणि मग आमची मनाची बॅटरी इतकी फुल होऊन जाते ना की दिवसभर कितीही संकट आमच्यावर येऊ देत, आम्हाला त्याचं कारण तो तारणारा आम्हाला आहे. पण हे मनापासून घ्यायचं आहे. आणि मग मनापासून घेतलं की तो चिंता त्याच्यावर सोडून द्यायची, तो सगळं करतो. म्हणून एका अभंगात छान म्हटलंय, आवडीने भावे तू हरी नाम घेसी, आवडीने भावे. आवड आणि भावयुक्त नाम घ्यायचंय. नामाला जर भावाचंच अस्तर नसेल काही उपयोग नाही आहे. तरी काही मुलं माणसं म्हणतात, आता कलियुगातली माणसं तर भारी आणि पुण्यातली तर भारी सहज प्रश्न विचारतात हो. मला एकाने विचारलं, तुम्ही देव बघितला का? तुम्ही म्हणालात तर देव म्हणजे तुम्ही एवढं म्हणता देवाचं नामस्मरण घेता, तर देव पाहिला का? तर मी म्हटलं मी तर सांगते तुम्हाला देव, मी हे झालं की तुम्हाला सांगते. म्हटलं श्वास तुम्ही घेताय ना, कोण देत आहे? कोण घेतं? नाही म्हणे ती अज्ञात शक्ती. मग अज्ञात शक्ती म्हणजे कोण? देव. असं पटवून द्यायला लागतं. पण तिथे बेधडक प्रश्न विचारतात. आम्ही अजून आपण आपल्याकडे अजून तेवढं नाही आहे, कारण आम्ही विश्वास ठेवून आहोत, आपण श्रद्धावान लोक आहोत. म्हणून आपण काय म्हणतो, आपण सांगितलेलं ऐकतो की नाही बाबा, नाम ते भगवंतापर्यंतच आणायचं आहे. एकाने विचारलं, मग मी पद्मनाभ घेऊ का नाम? अरे घे ना बाबा, कुठलं का घे ना, पण घे ना. पण पद्मनाभ घ्यायला दंतपंक्ती पाहिजेत ना. आमचे जर दात नसतील तर दचा उच्चार होईल का? म्हणून ते नाम फुकाचं आहे. आणि हे नाम एकदा शंकर बसले होते ध्यानस्थ, पार्वतीने त्यांचा सुखसंवाद चाललेला असतो. तेव्हा म्हणतात, तुम्ही काय पुटपुटता, कशासाठी, काय? तेव्हा शंकर म्हणतात, तुला कसला म्हणजे तुला काय नक्की हवं आहे? नाही म्हणे, तुम्ही पुटपुटताय तर काय करता, म्हणजे मला कळू दे, ध्यानस्थ बसताय का पुटपुटताय? तेव्हा ते म्हणतात, मी रामनाम घेतो.
मग ते रामनाम पार्वतीकडे आलं, पार्वतीकडून हनुमानाकडे आलं, आणि ते आम्हाला इतकं सहज मिळतंय, तर मग आपण ते घ्यायला काय हरकत आहे. आणि म्हणून ते घ्यायचं आपण नाम. आणि मग या मनाला अशी आम्ही जी सवय लावली ना, की मग ती सवय लागली की ते मन चरणाशी व्हायचं. त्या मनाला सगळीकडे आता आम्ही जर ते रूल पाळले समर्थांनी सांगितल्याप्रमाणे, तर मन हे मोगऱ्याप्रमाणे होईल. आणि म्हणूनच शेवटच्या ह्याच्यात सांगते, मन हा मोगरा अर्पुनीश्वरा, मन हा मोगरा अर्पुनीश्वरा. हे मन ईश्वराच्या चरणी आम्ही अर्पण केलं तर आम्ही या भवसागरातून बद्धतेकडून मुक्ततेकडे आमचा सहज प्रवास होईल. फक्त ते नामस्मरण आम्ही भावयुक्त अंतःकरणानं आणि श्रद्धेनं जर घेतलं तर नक्कीच आमचा हा भवसागर आपण सहज पार करू शकतो. एवढं बोलून माझं मी वाणीला विराम देते. धन्यवाद.